बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक राणाप्रताप पाटील लिखित कादंबरी वंगाळ, प्रकरण 5. घामाघूम खांदेकरी गुलालात न्हावून निघालं होतं. पालखी जागोजागी थांबत होती. आया बाया येऊन पालखीत बसल्या देवाचं दर्शन घेऊन खांदेकरांच्या पायावर पाणी घालत होत्या. पालखी गावातून फिरून पुन्हा देवळात आली. भैरवनाथाच्या नावाचा गजर चालूच होता. गाभाऱ्यापर्यंत पालखी आणून खाली ठेवण्यात आली. गावावर चांगली कृपादृष्टी ठेव म्हणून पुजाऱ्याने देवाला साकडं घातलं. पालखी दिवशीच रात्री नाटक असल्यानं नाटकात पात्र साकारणारी आंघोळीसाठी नदीकडे धावली. काही जणांनी गावातलाच आड जवळ केला. रात्र पुढे सरकत होती तशी गावातल्या चौकात भल्या दांडग्या लिंबाच्या झाडाखाली पोकळ लोखंडाचे पाईप रोवून तयार केलेल्या स्टेजजवळ लोक गर्दी करू लागले. नागवाडीत नाटक चांगलंच रंगत असे. रंगी बेरंगी कपडे, लाकडापासून बनवलेल्या खोट्या तलवारी आणि कुऱ्हाडी, बाईचे पात्र करणारे तरुण आणि अशातच नाटकाला चांगली रंगती. शेजारच्या गावातील लोक सुद्धा नागवाडी गावात नाटक बघायला हजेरी लावत असत. नाटकाचा आनंद घेऊन पालखीला झालेल्या प्रकारची चर्चा सगळंच पूर्ण गाव शांत झालं. गावातील जत्रेचा पहिला दिवस शांततेत पार पडला. थोरात दादांनी टाकलेल्या ठिणगीचा फडका उडणार होता हे फक्त दादाच जाणून होते. त्यांनी गावाला वेटीस आणि हुकूमत गाजवणाऱ्या पाटील भावकीत कुणाला न कळताच वितृष्ट निर्माण केलं होतं. भविष्यात सूर्याजीराव पाटलांकरवीच अण्णा पाटलांचा काटा काढून आपल्या आत्तापर्यंत झालेल्या अपमानाचा बदला आपण घेऊ, अशी त्यांनी पालखीच्या दिवशी भैरवनाथाला साक्ष ठेवून शपथ घेतली. मटणाच्या दुकानात आता चेंगराचेंगरी व्हायची वेळ आली होती. गावातल्या जत्रेचा दुसरा दिवस खारखांडाचा असायचा. त्यामुळं मुसलमानाच्या कादीर भैयाचा मटण तोडून हात भरून आला होता. त्याचा पुतण्या शेजारीच बसून तोडलेल्या मटणाचे वाटे घालत होता. कोण उधार तर कोण रोख पैसे देऊन मटणाचे वाटे घेऊन जात होते. आलेले पैसे कादीर भैया बसलेल्या पोत्याखाली सरकवत होता. सूर्याजीराव पाटलांच्या वाड्यात पण जेवणाची जोरात तयारी सुरू होती. दादूची कोल्हापुरातली तालमीत सराव करणारे वस्ताद व त्यांचे दोस्त मंडळी गावच्या कुस्ती मैदानाला येणार होती. तशीच कुस्त्या झाल्यावर दादूच्या घरी जेवायला येणार असा त्यांच्या वस्तादांचा निरोप होता. टेम्पो भरून पैलवान पोरं येणार म्हटल्यावर एक अखंड बोकड पडणार हे सूर्याजीराव पाटलांना माहीत होतं. मोठ्या भुकीच्या पैलवान पोरांना 1-2 हडकांनी भूक भागणार नाही हे समजून घेऊन त्याने एक अखंड बोकड कादीर भैयाला सांगून तोडून घेतला. मोठा जर्मनचा डबा भरून ते वाड्यात घेऊन आले होते. हिराबाई आणि रेडकरची बायको मसाल्याची तयारी करीत होत्या. सूर्याजीराव पाटलांची वयस्कर आई कांदा सोलून देणं, लसणाच्या काळ्या फोडणं असे बारीक सारीक कामं करून हिराबाईला हातभार लावत होती. सूर्याजीरावांनी रेडकरला जळण फोडायचा निरोप दादू करवी सकाळीच दिला होता. दादू सकाळी लवकरच निरोप घेऊन मळ्यात जाऊन रेडकरला जळण फोडायला मदत करीत होता. दोघांनी मिळून सकाळपासून बरंच जळण फोडलं होतं. लाकडाच्या गोल गंड्या फोडून त्यांच्या चुलीत सारता येतील अशा चिपळ्या केल्या होत्या. दादूचा जळण फोडतानाचा जोर बघून लहानपणापासून दादूला बघत आलेला रेडकर सुखावला. दादू त्याच्या डोळ्यात देखत लहानाचा मोठा झालेला होता. त्यामुळे रेडकरचा दादूविषयी जिव्हाळा होता. जनावरांचा आखरी दूध असू दे नाहीतर वस्तीवर त्याच्या बायकोनं बनवलेला घासातला घास असू दे, दादू कोल्हापूरवरून गावात आला की रेडकर त्याला कमी करत नसायचा. लाकडांच्या गंड्यावर ताव काढीत असला दादूचा ताव बघून रेडकर समजून गेला होता की मालकानं दादूला पैलवान बनवण्याचा निर्णय अत्यंत योग्य होता. गावात सगळ्यात जास्त जमीन गावच्या ऐन मोक्याच्या ठिकाणी भला मोठा वाडा, 2 चौक सोडून लोहार गल्लीच्या लगतच जनावरांचा गोठा. नागवाडीत सूर्याजीराव पाटलांचा वाढता मान
आणि त्यामुळे गावातील तयार होणारे हितशत्रू या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी दादूला तालमीत ठेवलं असावं हे रेडकर समजून होता. दादू, अरे बास की, वर्षाच्या गंड्या आज एका दिवशीच फोडतोयस काही? रेडकर दादूकडे बघत म्हणाला, आता तुला काय झालं बाबा? तुलाच हातभार लागावा म्हणून शेणा फोडतोय नवकार मामा? तसं नवले का? तुझी कुस्ती असेल नव का आज सांच्याला? असू दे की, मग काय होतंय त्याला? बावकाड भरून येतील पोरा, कुस्तीच्या फळात आपदा नको. रेडकर मामा, तुला ठावा आहेच की, आबा मला किस्त खायला घालतोय ती, आणि म्हणून मी कशात हायगे करत नाही बघ. रेडकरला माहीत होतं, गावच्या आणि अण्णा पाटलांच्या तापाला कंटाळून दुष्काळ असून ही सूर्याजीरावांनी दादूला कोल्हापुरात तालमीत धाडला होता. आणि दादू पण जाणून होता, आपण काहीतरी करून दाखविल्याखेरीज आबाचा आपल्यावरचा पांग फिटायचं नाही. दादू व रेडकरनं लाकडं फोडून झाल्यावर जळण बैलगाडीत भरलं. गाडी गावात आणून वाड्याच्या दरवाजाजवळ जळण भरली गाडी उतरून घेतली. पुनदी गावाचा एक आचारी सूर्याजीरावांनी मटण शिजवण्यासाठी बोलवला होता. हाताला सुरेख चव होती त्याच्या. तो एका मोठ्या पातेल्यात मटण शिजवण्याची तयारी करत होता. खाली 7-8 विटा लावून चांगली चूल तयार केली होती. शेजारी एका पातेल्यात मसाला करून ठेवला होता. तेलाचा डबा आणि इतर साहित्य सुद्धा तिथंच होतं. चुलीला बारीक जाळ घालत आचारी बिडी फुंकत आपल्याच नातात होता. रेडकर तशीच बैलगाडी माघार घेऊन मळ्याच्या दिशेनं परतला. सूर्याजीरावांची आई दादूची वाट बघत होती. दादू सकाळपासून शेतातच होता. सायंकाळी कुस्ती असल्याने त्याला विश्रांती घेणं गरजेचं होतं, आणि म्हणूनच म्हाताऱ्या आईला त्याचा राग आला होता. तेवढ्यात आचार्याला हातभार लावून दादू वाड्यात आला. त्याला शंका होतीच, म्हातारी आई आपल्यावर खेकसणार, आणि झालंही तसंच. दादू वाड्यात यायला गाठ आणि म्हातारी खेकसायला गाठ. दादू, मळ्यात एवढा येळ होय रे, हे सांच्याला फडात पक्कड आहे नव का? पोटाला खायचा कधी आणि झोपायचा किस्ता? म्हातारी आईच्या बडबडनं दादू थोडा नरामला. काय न बोलताच घामानं भिजलेली इजार काढली. दगडी हौदावर हात बुचकळवून तोंडावर फिरवू लागला. म्हातारी पुन्हा बोलली, अरे म्या काय विचारत्या? दादू तोंड पुसत म्हणाला, ये म्हातारी आहे, का लागली आज खेकसायला? आबानच धाडलं होतं मला सकाळी जळण आणायला. त्याला बी काय काम ना धाम. पोरग गावाकडे आलं नाही की त्याला घावल्यागत होतंय. देव गप गुमान बसूच देत नाही. म्हातारी पुटपुटली, असू दे, नगू लय वटावटा करूस. गालात हसत दादू बोलला, नाही करीत बाबा, तू आधी ताटावर बस बघू, आणि पोटाला खाऊन जरा विश्रांती घे, म्हणजे सांच्याला फडात अंग चालल. बरं, म्हणून दादू जेवायला बसला. नवऱ्याच्या माघारी स्वतः एखाद्या गड्यासारखं राबून सूर्याजीसारखा ताड माड तगडा पोरगा म्हातारनं तयार केला होता. त्यामुळं तिला कुस्तीतले बारकावे माहीत झाले होते. त्या दादू सूर्याजीसारखाच अगदी तोंडात तून पडल्यासारखा. शेतीच्या कामाचा भार सूर्याजीरावर लहान वयातच आला, त्यामुळं त्यांना चांगला पैलवान होता आला नाही. म्हणूनच त्यांनी पूर्ण लक्ष दादूकडे दिलं होतं. म्हातारी सुद्धा दादूकडे जातीनिशी लक्ष द्यायची. गावात कुस्ती मैदानाची तयारी जोरात सुरू होती. गावातल्या हायस्कूल शाळेत तांबडी माती टाकून मैदान तयार होतं. मातीवर पाणी व त्यावर टाकला फुलांचा वास दरवळत होता. मैदान बघायला येणाऱ्या कुस्ती शौकांची गर्दी वाढतच होती. बाजूलाच लांबून येणाऱ्या पैलवानांचे टेम्पो लावले होते. अजून मैदान सुरू व्हायला अवकाश असल्यानं पैलवान पोरं तिथंच नारळाच्या सावलीत विश्रांती घेत होती. लहान पोरं नारळाच्या झाडाची नारळं काढून त्यातल्या पाण्याचा आनंद घेत होती. गारेगारवाला तोंडात पिपाणी घेऊन वेगवेगळे आवाज करत पटांगणात गारेगार विकत फिरत होता. ऊन हळूहळू कमी होत होता.
तालमीत महाबली हनुमंताच्या फोटो पूजनाची तयारी सुरू होती. तालमीपासून ते मैदानापर्यंत हलगी वाजवत हनुमंतांची मूर्ती घेऊन जाण्याची प्रथा नागवाडीत कित्येक वर्ष होती. बैलगाडीत मारुतीची मूर्ती विराजमान करून त्याच्या पाठीमागे गावचे सरपंच थोरात दादा, सूर्याजीराव पाटील, कुंभार मास्तर, रफिक चाचा अशी इत्यादी मंडळी होती. बैलगाडी गावातून हायस्कूल शाळेत असलेल्या मैदानात यायची आणि पुन्हा मातीबरोबर महाबली हनुमंताच्या फोटोचं पूजन व्हायचं. अण्णा पाटलांना सहसा कुस्ती मैदानात रस नव्हता, पण पोलीस पाटील असल्यानं त्यांना मनात नसताना मैदानात उपस्थित राहावं लागत होतं आणि यावेळी त्यांनी वेगळाच डाव खेळायचं ठरवलं होतं. अण्णा फोटो पूजण्याच्या कार्यक्रमात उपस्थित असल्यानं बऱ्याच लोकांना हा प्रश्न होता की अण्णा पाटील कधी नाही ते कुस्ती मैदानात कसे काय हजर. अण्णांच्या बरोबर विट्याचे साळुंके पाहुणे पण 4-5 पैलवान घेऊन उपस्थित होते. पालखीच्या पहिल्या खांद्याचा मान यावर्षी त्यांना मिळाला नव्हता आणि तोच राग मनात धरून त्यांनी कुस्ती मैदानात आपलं वर्चस्व निर्माण करायचं ठरवलं होतं. हनुमंताचा फोटो घेऊन बैलगाडी कुस्ती मैदानात पोचली. मागून गावातल्या दोन्ही पार्टींचे पुढारी होते. गावातल्या तालमीत सराव करणाऱ्या लहानग्या पैलवानांच्या हनुमंताचा फोटो बैलगाडीतून खाली उतरून घेऊन मैदानात एका लक्कड गोटाला काथ्याच्या सहाय्याने बांधून घेतला. दुपारचं कडक ऊन कमी होऊन आता सूर्य मावळतीला सरकत होता. कुस्ती मैदान बघायला जमल्या कुस्ती शौकीनांनी मैदानात गोलाकार जागा धरायला सुरुवात केली. कोण चपलावर तर कोण डोक्याचं उपरणं जमिनीवर अंथरून जागा धरत होतं. काही प्रेक्षकांनी खालीच ठिय्या मारला. मैदान जसं सुरू होईल तसतशी दिलं खच्च करणारी पैलवान पोरं भेदरून घामाघूम झाली होती. एखाद्या पैलवानाचं मनगट मजबूत हवंच, पण मन तितकंच मजबूत हवं. ज्यांनी स्वतः राबून कसून तयारी केली आहे, जे पैलवान पोरं तावात आहेत, अति बिनघोर कुठे पण उंडरत होते. त्यांना फिकीर नव्हती कुस्ती कुणाबरोबरही येवो. सरपंचांच्या बरोबर गावच्या तालमीतले जाधव वस्ताद, कुंभार गुरुजी, रफिक चाचा, थोरात दादा, अण्णा पाटील, सूर्याजीराव पाटील, शिवा पाटील अशी बरीच गावची प्रतिष्ठित मंडळी मैदानात आतमध्ये आली. समालोचक हातात भोंगा घेऊन पुकारत होते. एका बाजूला लाकडाचे स्टेज केले होते, त्याच्यावर पट्ट्या टाकून गावच्या पुढाऱ्यांना बसायची सोय केली होती. मैदानाच्या मधोमध एक नारळ फोडण्यासाठी दगड ठेवला होता. समालोचक पुकारतील तसे त्या दगडावर नारळावर नारळ फुटत होते. मैदानाचे पूजन झाल्यावर महाबली हनुमंताच्या फोटोचं पूजन करण्यात आलं. मैदानात फोडल्या नारळावर बारकी बोरं तुटून पडली. फोडलेली नारळ घेऊन गर्दीत उड्या मारत पळून गेली. जत्रा कमिटी लहान सहान कुस्त्या लावायला सुरुवात केली. पत्रा चेपवून गोलाकार आकारात तयार केलेल्या भोंग्यावर पुजारी नावाचे समालोचक उत्कृष्ट असं समालोचन करीत होते. सगळे पुढारी स्टेजवर जाऊन बसले आणि थोड्याच वेळात मोठ्या जोडीला पैलवानांना फिरवायला सुरुवात केली. कोणाला 200, कोणाला 400 असे मानधन मिळत होते. दादू त्याच्या कोल्हापुरातल्या तालमीतल्या पोरांबरोबर नारळीखाली कापडी पिशवीत लांग लंगोटा घेऊन निवांत बसला होता. त्याच्या जोडीतील पैलवानांची फेरी अजून यायची होती. कुस्ती मैदान रंगात आलं होतं. लोकांचा आनंद वाढत होता. एखाद्या मल्लाची कुस्ती जात होती. एखादा पैलवान चांगला डाव करून विजयी होत होता. ज्या पैलवानाची कुस्ती जात होती तो पैलवान मान खाली घालून बाहेर येत होता, तर विजयी पैलवान आपल्या तालमीचे आणि वस्तादांचे नाव घेऊन आरोळी ठोकत असे. लाकडी स्टेजवर बसवलेल्या सूर्याजीरावांची नजर दादूला शोधत होती. दादूच्या जोडीतल्या कुस्त्या जवळ येत होत्या. आज खरी दादूची कसोटी होती. शेजारीच बसल्या जाधव वस्तादांना खुणावत सूर्याजीराव त्याला म्हणाले, वस्ताद, दादू कुठं आहे जरा बघा. का हो? जाधव वस्तादांनी प्रतिप्रश्न केला. पंच मैदानात फिरवायला त्याला बघायला लागले, आत कुठं जाऊन बसलाय काय ठाऊक? सूर्याजीराव म्हणाले, सूर्याजीराव कुठं जातो या, अजून येळ आहे त्याला फिरवायला. नाही वस्ताद, येळ हाय ठावा हाय मला, पण उजेडात आपल्या गावचा पैलवान लोकांनी माहिती होती की, नाहीतर अंधुक रीतीत ओळखू नाही यायचा.
ते पण बरोबर आहे तुमचं, म्या बघून येतो. असं म्हणत वस्ताद स्टेजवरून खाली उतरले आणि दादूला शोधू लागले. वस्तादांच्या मागोमाग अण्णा पाटलांच्या नेहमी जवळ असणारा सौंदडी जवळचा पांडा पण उठला. अण्णांच्या जवळ येऊन कानात काहीतरी खुसूर फुसूर केलं आणि पुन्हा स्टेजच्या खाली आला. विट्यावरून आलेल्या साळुंके पाहुण्याकडे जाऊन त्यांना काहीतरी निरोप दिला. पहिलवानांच्या गरड्यात साळुंके बसले होते. त्यांनी अण्णा पाटलाकडे पाहिलं. अण्णांनी त्यांना खुणवलं. काय करायचं आहे ते साळुंके समजून गेले. त्याने उठून आपल्याबरोबर घेऊन आलेल्या पैलवान पुराणाबरोबर घेतलं. टेम्पो बाजूला लावले होते. त्या बाजूला सगळ्यांना घेऊन गेले आणि काय त्या सूचना केल्या. त्यांच्यात रामा माने नावाचा एक दांडगा पैलवान होता. जणू ढोकारगडी. चांगलंच वय झालेलं. नकळत पोटाकडून पण जरा बाहेर आला होता. विटा खोऱ्यात कुस्ती क्षेत्रात त्याच्या नावाचा चांगला दरारा होता. पण कुस्ती क्षेत्रात त्याचं नाव खराब झालं होतं. एखाद्या चांगल्या पैलवानाला सांगून बाद करण्यात त्याचा हातखंडा होता. चांगल्या चांगल्या पैलवान पोरांना त्यानं बाद केलं होतं आणि हीच खेळी अण्णा पाटलांनी खेळली होती. रामा मानेला पैलवानकी क्षेत्रात आता कुठेतरी उमटत असणाऱ्या सूर्याजीरावांच्या दादूवर घालायचा आणि काहीतरी दगा करायचा, असा त्यांचा हेतू होता. आणि म्हणूनच त्यांनी साळुंके पाहुण्यांना निरोप धाडून रामा मानेला नागवाडीत बोलावून घेतलं होतं. आदल्या रात्री ही मंडळी अण्णांच्या मळ्यातच वस्तीवर जमा झाली होती. अण्णा पाटलांनी त्यांची सगळी सोय केली होती. सकाळी चहा पाणी घेऊन दुपारच्याला अण्णा पाटलांच्या वाड्यातच त्याने रस्सा वरपला होता. सुस्तावून झोपा काढून कुस्ती मैदानात हजर झाली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.